गाईज आज आपण डिस्कस करतोय है ना क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड. ॲक्च्युली आपण हा पॉईंट ऑलरेडी घेतला होता. थोडंसं ह्या पॉईंटला एक्स्ट्रा एक्झाम्पल घेणं गरजेचं आहे. ह्या क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड्समध्ये आपण डेंटिसिटीवरती आपण क्लासिफिकेशन केलं होतं. मोनोडेंटेड लिगॅंड, बायडेंटेड लिगॅंड, ट्रायडेंटेड लिगॅंड, पॉलिडेंटेड लिगॅंड है ना. त्याच्यामध्ये आपल्याला अम्बिडेंट लिगॅंडबद्दल चर्चा करायचं आहे, चिलेटिंग स्पेसिसबद्दल चर्चा करायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये. आपल्याला आज पॉझिटिव्ह लिगॅंड कोणते असतात, निगेटिव्ह लिगॅंड कोणते असतात ह्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. तर हेडिंग पुन्हा एकदा टाका, क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड गाईस. हेडिंग काय टाका, क्लासिफिकेशन लिगॅंड्स ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड on the basis of denticity. On the basis of denticity. Denticity म्हणजे काय, नंबर ऑफ डोनेटिंग आयटम्स. लक्षात घ्या याच्यातलं. और ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ डोनर आयटम करा. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ डोनर आयटम केलं तरी चालते. नंबर ऑफ डोनर आयटम केलं तरी चालते. नंबर ऑफ डोनर आयटम. हां, याच्यामध्ये पहिलं क्लासिफिकेशन घ्या गाईज है ना. ह्याचं पहिलं आहे गाईज मोनोडेंटेड लिगॅंड. मोनोडेंटेड लिगॅंड. आता इथं बघा, ह्या मोनोडेंटेड लिगॅंडमध्ये एक पद्धतशीरपणे एक चार्ट बनवायचा मोठाच्या मोठा, आणि लाईफमध्ये कधी विसरायचं नाही काहीच. एक मोठाच्या मोठा आपण चार्ट बनवूयात. हा चार्ट कळणं प्रचंड गरजेचं आहे. लक्षात घ्या ना, लक्षात घ्या. थोडंसं ना व्यवस्थित चार्ट बनवूयात आणि चार्ट वाईज जाऊयात. इथे लिहूयात नेम ऑफ लिगॅंड, नेम ऑफ लिगॅंड है ना. त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला लिहूयात गाईस. त्याच्यानंतर काय लिहूयात, त्याचा फॉर्म्युला लिहूयात. आणि इथं काय लिहूयात, डोनर आयटम लिहूयात. त्या फॉर्म्युल्यामध्ये कोण डोनर आयटम आहे. स्टार्ट करायचं. हा म्हणा. ह्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे गाईस. पहिलं एक्झाम्पल अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. पहिलं नेम ऑफ लिगॅंड इज व्हॉट, अमोनिया गाईस. अमोनिया नावाचा हा लिगॅंड आहे, मोनोडेंटेड लिगॅंड आहे. त्याचा फॉर्म्युला काय असतो रे अमोनियाचा, NH3. पॉईंट क्लिअर आहे. NH3 लोन पेअर है ना. इथं डोनर आयटम कोण आहे, नायट्रोजन आहे. क्लिअर आहे गाईस. नंतरचा लिगॅंड आहे गाईस, नंतरचा लिगॅंड आहे वॉटर गाईस. नंतरचा लिगॅंड आहे वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O. इथे डोनर आयटम कोण आहे, ऑक्सिजन आहे. नंतरचा तिसरा आहे गाईस, तिसरा आहे फॉस्फिन. माझं बोला फॉस्फिन, बोला फॉस्फिन, फॉस्फिन, फॉस्फिन. फॉस्फिनचा फॉर्म्युला आहे PS3. काय फॉर्म्युला आहे, PS3. इथं डोनर आयटम कोण आहे, P आहे गाईस. लक्षात आलं का. नंतरचं आहे गाईज ट्रायफिनाइल फॉस्फिन. ट्राय फिनाइल फॉस्फिन. ट्रायफिनाइल फॉस्फिन हा आहे PH टेकन थ्राईस P. PH टेकन थ्राईस P. ट्रायफिनाइल फॉस्फिन. ह्याला याचं स्ट्रक्चर कसं लिहितात बघा. जर स्ट्रक्चर अंडरस्टँड करायचं असेल तर असं पण लिहितात गायचं. लक्षात आलं का. ट्रायफिनाइल फॉस्फिन म्हणजे 3 बेन्झीन रिंग असतात फॉस्फरसला. पॉईंट क्लिअर आहे गाईज. दिस इज स्ट्रक्चर ऑफ व्हॉट, ट्रायफिनाइल फॉस्फिन है ना. ह्याच्यावरती डोनर आयटम कोण आहे, डोनर आयटम P आहे. पॉईंट क्लिअर आहे गाईज. चला प्रोसीड टू नेक्स्ट पॉईंट. चौथ्या एक्झाम्पलकडे जायचं का. चौथ्या एक्झाम्पलकडे जात असताना, चौथं एक्झाम्पल, चौथं का पाचवं, पाचवं एक्झाम्पल है ना. नायट्रिक ऑक्साईड गाईज. फिफ्थ एक्झाम्पल इज व्हॉट, नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड. आता नायट्रिक ऑक्साईडचा फॉर्म्युला काय बघा गाईज,
नायट्रिक ऑक्साईड मीन्स व्हॉट? NO. नायट्रिक ऑक्साईड है ना, एक लोन पेअर असते, एक ऑड इलेक्ट्रॉन असतो याच्यावरती. काही तिथे डोनर आयटम कोण आहे? डोनर आयटम आहे नायट्रोजन. डोनर आयटम कोण आहे? नायट्रोजन आहे. ट्रायफिनॉल है ना. नायट्रिक ऑक्साईडमध्ये डोनर आयटम कोण आहे? नायट्रोजन. नेक्स्ट वन इज व्हॉट? सिक्समध्ये बघा गाईज, सिक्समध्ये आहे थायोसायनाइड. थायोसायनाइड. थायोसायनाइड म्हणजे काय रे? SCN. SCN है ना. इथे डोनर आयटम कोण आहेत? डोनर आयटम इथे S पण आहे अँड नायट्रोजन पण आहे. थायोसायनाइड इज अ अम्बिडियंट लिगँड. थायोसायनाइड इज व्हॉट? अम्बिडियंट लिगँड. अम्बिडियंट लिगँड मीन्स व्हॉट? अम्बिडियंट लिगँड मीन्स सांगतो काय असतं काय नाही ते. अम्बिडियंट लिगँड काय असतं? ॲट अ टाइम दोघापैकी एक जण अटॅच असतं. सांगतो मी ते अम्बिडियंट लिगँड म्हणजे काय ते. ह्याच्यामध्ये नायट्रोजन आणि कोण? सल्फर आणि नायट्रोजन काय आहेत? हे अटॅचिंग साईट आहेत. पॉईंट क्लिअर आहे गाईज. सातवं बघा गाईज, सातवं आहे पिरिडिन. पिरिडिनमध्ये काय असतं? बेन्झिनमध्ये का कोण असतो रे बाबांनो? बेन्झिनमध्ये नायट्रोजन असतो है ना गाईज. बेन्झिनमध्ये नायट्रोजन असतो. हा डोनर आयटम कोण आहे? नायट्रोजन आहे. क्लिअर आहे. नंतर आठवं एक्झाम्पल कोणतं आहे? आठवं एक्झाम्पल आहे हॅलाइड्स. काय म्हणलं मी? हॅलाइड्स आहेत गाईज. हॅलाइड्स म्हणजे कोण असतात? X निगेटिव्ह असतात. इथं डोनर आयटम कोण असतात? X निगेटिव्हच असतात. X बरोबर कोण कोण असतं? फ्लोरीन असतो, क्लोरीन असतो, ब्रोमिन असतो, आयोडीन असतो गाईज. बरोबर ना. हे सगळे हॅलाइड्स कसे असतात? है ना गाईज, है ना. इथं बघा पिरिडिन गाईज, लक्षात आलं का? क्लिअर आहे का? हां, सांगा जावा. नंतर नववं एक्झाम्पल बघा गाईज. नववं एक्झाम्पल घ्या हायड्रॉक्साईड. काय आहे? हायड्रॉक्साईड आहे. हायड्रॉक्साईड आयन म्हणजे काय असतात? OH निगेटिव्ह असतात. हां, लिहायला चालू करायचं आहे. काय असतात? हायड्रॉक्साईड असतात. म्हणजेच काय असतात? OH निगेटिव्ह असतं गाईज. हां, डोनर आयटम कोण आहे इथं? ऑक्सिजन आहे. डोनर आयटम कोण आहे? ऑक्सिजन आहे. पॉईंट क्लिअर आहे? येस नो. नंतर 10वं एक्झाम्पल कोणतं आहे रे बाबा? 10th एक्झाम्पल बघा बरं. 10th एक्झाम्पल आहे सायनाइड आयॉन. सायनाइड आयॉन बरोबर ना. म्हणजेच काय आहे? CN निगेटिव्ह. इथं डोनर आयटम कोण आहे सायनाइडमध्ये? सायनाइडमध्ये डोनर आयटम कोण आहे? C पण आहे अँड N पण आहे. हा पण अम्बिडियंट लिगँड असतो. काय असतो? अम्बिडियंट लिगँड असतो. क्लिअर आहे गाईज. त्याच्यानंतर लिहायला चालू करायचं होतं रे तुमचं. वेळासारखं बघत बसू नका. हां, सायनाइड झालं. नंतर कोण घ्या बाबा? हां, ऑक्साईड आयॉन घ्या. 11वं ना. 11वं लिहा ऑक्साईड आयॉन. कोणता आयॉन? ऑक्साईड आयॉन. बरोबर ना. समर्थ पुढं बघ. समर्थ पुढं बघ रे आदित्य. ऑक्साईड आयॉन. ऑक्साईड आयॉन म्हणजे काय? O-2. ऑक्सिजनला ज्यावेळेस -2 चार्ज असतो त्यावेळेस त्याला ऑक्साईड म्हणतात. डोनर आयटम कोण आहे? ऑक्सिजन आहे. नंतर 12वं बघा गाईज. 12वं काय आहे? पर ऑक्साईड. पर ऑक्साईड. पर ऑक्साईड म्हणजे काय असतं? O2 - 2 म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं असतं बघ रे समर्थ्या. O मायनस याला पर ऑक्साईड म्हणतात. ह्याला काय म्हणतात? पर ऑक्साईड म्हणतात. लक्षात आलं का? ह्याला असं स्ट्रक्चर असतं त्याचं. चलत लिहायचं काम होतं, उगाच बसायचं नाही. बरोबर ना. इथं डोनर आयटम कोण आहे? इथं डोनर आयटम ऑक्सिजन आहे. हा 12वं एक्झाम्पल झालं. 13वं एक्झाम्पल कोणतं आहे बघा गाईज. 13वं आहे कार्बोनेट. 13वं एक्झाम्पल आहे कार्बोनेट. कार्बोनेट म्हणजे काय असतं? सोडियम कार्बोनेट है ना, पोटॅशियम कार्बोनेट. CO3 - 2 असतं ना गाईज. CO3 - 2 असतं. याचं स्ट्रक्चर कसं असतं रे कार्बोनेटचं? C. लक्षात घ्यायचं. C -2 असतं ना. काय असतं? -2 असतं गाईज. हा कार्बोनेटचं स्ट्रक्चर झालं. कार्बोनेटमध्ये डोनर आयटम कोण असेल? येस नो. कार्बोनेटमध्ये डोनर आयटम कोण असेल बाबा? नो. डोनर आयटम हे ऑक्सिजन असतो गाईज.
कोण असतो? ऑक्सिजन असतो, ऑक्सिजन. पॉईंट क्लिअर आहे, कळणं गरजेचं आहे. 14व्या नंबरचे एक्झाम्पल गाईज, 14व्या नंबरचे एक्झाम्पल आहे नायट्रो आयॉन. नायट्रो आयॉन, नायट्रो आयॉन म्हणजे कोण आहे रे? NO2 मायनस, NO2 मायनस. इथं डोनर ॲटम कोण आहे? इथं डोनर ॲटम आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजन. इथं डोनर ॲटम कोण आहे? नायट्रोजन अँड ऑक्सिजन. क्लिअर आहे का? हे सगळ्या गोष्टी आत्मसात पाहिजे. 9वी 10वीचं घेतो आपण. 15वं एक्झाम्पल गाईस. नेक्स्ट एक्झाम्पल इज व्हॉट? 15वं, 16वं ना का 15वं? नायट्राईट आयॉन. नायट्रो झालं, आता नंतर काय आहे? नायट्राईट आहे गाईस, नायट्राईट आयॉन. लक्षात घ्या, हा नायट्रोजन हा मेटल अटॅच आहे. नायट्राईट म्हणजे काय? ONO. नायट्राईट म्हणजे काय? ONO गाईस. लक्षात येते का? ONO मायनस. इथं ना गाईस, इथे इथे इथं बघा, इथं फक्त नायट्रोजनच करा, नायट्राईटमध्ये ऑक्सिजन करा. नायट्रोमध्ये नायट्रोजन अटॅच असतं, सांगतो मी पुढे गेल्यानंतर. ह्याच्यावरती एक्स्ट्रा चर्चा करणार आहे, फक्त नोट्स कंप्लीट करा, हा ना. नंतर असिटेट. नंतरचं 16वं कोणतं आहे बाबांनो? असिटेट. असिटेट, असिटेट म्हणजे काय असतं रे? CH3COO निगेटिव्ह. याचा डोनर आयटम कोण आहे? O आहे गाईस, है ना गाईस, O. असिटेट म्हणजे डोनर आयटम कोण आहे? O आहे. क्लिअर आहे? 16 झाले. शाळा प्रोसीड टू द 17. 17 कडे जायचं का? 17 कडे जात असताना गाईज लक्षात घ्या, 17वं बघा, अझाईड. कोणता आयॉन? अझाईड आयॉन. अझाईड म्हणजे नेमकं काय असतं? N3 मायनस असतं गाईज, N3 मायनस. इथं डोनर आयटम कोण असेल? नायट्रोजन असेल. नंतर 18वं गाईज, नायट्रोसोनियम. नायट्रोसोनियम म्हणजे काय आहे? NO पॉझिटिव्ह. काय आहे? NO पॉझिटिव्ह. लक्षात आलं का? नायट्रोसोनियम आयॉन, NO पॉझिटिव्ह. इथं डोनर आयटम कोण असेल बघा? डोनर आयटम असतो नायट्रोजन. हे मोनोडेंटेड लिगँडचे एक्झाम्पल्स आहेत गाईज. लक्षात आलं का? कोणता डोनर आयटम आहे काय नाही, कारण केमिस्ट्री शिकत असताना एवढे येणं गरजेचं आहे बाबांनो. लक्षात आलं का? ह्यांचे चार्जेस पण येणं गरजेचं आहेत. पॉईंट क्लिअर आहे? शाला प्रोसीड टू द नेक्स्ट वन. ॲम्बिडियंट लिगँडबद्दल आपण नंतरच बघूयात. बायडेंटेडबद्दल आपण चर्चा करूयात. ठीक आहे ना? मोनोडेंटेड झालं, क्लिअर झालं. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे बाबांनो? नेक्स्ट आहे बायडेंटेड लिगँड. कोणता आहे? फटाफट सांगायचं आहे, कंप्लीट करायचं आता, है ना. लेक्चर कंप्लीट. आपलं ते अगोदरचं लेक्चर शूट नाही झालं ना, हे रिपीट घेतोय समज तुझ्यासाठी खास. लेक्चर का करतो? रिपीट करतोय. हसू नको रे पाटील, हसू नको. हा, कोणता आहे? बी, बायडेंटेड लिगँड. बायडेंटेड लिगँड म्हणजेच काय असतात? 2 डोनेटिंग साईट आर प्रेझेंट. 2 डोनेटिंग साईट आर प्रेझेंट. 2 डोनेटिंग साईट आर प्रेझेंट. दोन डोनेटिंग साईट प्रेझेंट असतात. एक्झाम्पल काय असेल बघायचं. एक्झाम्पल कोणते आहेत रे? इथिलीन, इथिलीन डायअमाइन. इथिलीन डायअमाइनचं स्ट्रक्चर कसं असतं रे आदित्य? CH2 NH2 CH2 NH2. पॉईंट क्लिअर आहे गाईज? इथिलीन डायअमाइन तर स्ट्रक्चर आहे, है ना गाईज. इथिलीन डायअमाइन म्हणजे काय असतं? CH2 ला काय म्हणतात? इथिलीन म्हणतात ना. 2 NH2 आहेत, बरोबर. त्याला काय म्हणायचं? डायअमाइन म्हणायचं. नंतर गाईज, नंतर कोणतं होतं? हा, नंतरचं एक्झाम्पल होतं डायमिथाईल, DMG ना. DMGचं लॉंग फॉर्म काय समर्थ्या? DMGचं लॉंग फॉर्म काय म्हणलं मी? डायमिथाईल.
ग्लायऑक्झिमॅटो. माझ्यासोबत बोला, डायमिथाइल ग्लायऑक्झिमॅटो. अजून एकदा बोला. हा, डायमिथाइल ग्लायऑक्झिमॅटो, त्यालाच म्हणतात DMG. हे कसे लिहितात? 4 C लिहायचे असे. काय लिहायचं? 4 C लिहायचं. मधल्या याला कार्बनला नायट्रोजन लिहायचं, डबल बॉन्ड नायट्रोजन लिहायचं, इथं OH लिहायचा, इथं OH लिहायचा. पॉईंट क्लिअर आहे? इथं काय करायचं? CS3. इथं काय करायचं? CS3. दॅट्स इट. दिस अ स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? DMG. नंतर हा झाला तिसरा, हे 1, हा झाला 2. तिसरं कोणता असेल? तिसरं बघा, ऑक्झॅलेटो असेल का? तिसरं काय असेल? ऑक्झॅलॅटो. ऑक्झॅलॅटो म्हणजे नेमकं काय असतं? COO आणि हा COO. ऑक्झॅलॅटो, ऑक्झॅलिक ॲसिडचं निगेटिव्ह चार्ज आयॉन. ऑक्झॅलॅटो हे आपण बघितलं होतं. अजून कोणतं होतं का? हां, अजून चौथं एक्झाम्पल आहे गाईज याचं. कोणतं आहे? बायपिरिडिन आहे गाईज. लक्षात घ्या असं. बायपिरिडिन. बायपिरिडिन. बायपिरिडिन म्हणजे नेमकं कसं? असं ना. दोन पिरिडिन लिहायचे असे आणि ह्याला जॉईंट करायचं. ह्याला काय करायचं? जॉईंट करायचं. याचं नाव काय आहे? बायपिरिडिन. पॉइंट क्लिअर आहे? येस नो? बायपिरिडिन क्लिअर आहे ना? त्यानंतर कोणतं होतं? ग्लायसिनेट. पाचवं एक्झाम्पल आहे गाईस. पाचवं एक्झाम्पल कोणतं आहे? ग्लायसिनेट. बघा, हे बघितलेलं आपण सगळं. ग्लायसिनेट. ग्लायसिनेट म्हणजे काय असतं? CH2 COO निगेटिव्ह आणि हा इथं काय असेल? NH2. बरोबर आहे का? हा एक लोन पेअर आणि हा एक निगेटिव्ह चार्ज. डोनेटिंग साईड 2 आहेत, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. ग्लायसिनेट म्हणतात त्याला. हे जनरेट कुठून झालं? ग्लायसिनचं स्ट्रक्चर असं असतं ना, NH2 CH2 COOH. हा ग्लायसिन आहे गाईज. दिस स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? ग्लायसिन. ह्याच्यावरती माझा US पेटंट आहे. ड्रॉक्सीडोपा बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अँटीपर्किसन ड्रग बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. नाही आता छान बस, नंतर विचार आता. हा ना, ग्लायसिन हा ड्रॉक्सीडोपा बनवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. म्हणजे लेक्चर जेवढं खराब करता येईल ना तेवढं खराब करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. विचारायचं, थोडं अंतर विचारायचं ना, आताच काही विचारायची गरज नाही. ड्रॉक्सीडोपा हा अँटीपर्किसन ड्रग आहे. त्याच्यामधला हा एक रिॲक्टंट असतो. तिथं मी लॅबमध्ये यूज केलेला आहे. जरी लक्षात नसेल तर चालते, फक्त ग्लायसिनेटचं स्ट्रक्चर हे असतं एवढं लक्षात ठेवा. बाकीचं गेलं खड्ड्यात. नंतर नंतर फिनान्थ्रोलिन. नंतर काय आहे? फिनान्थ्रोलिन. फिनान्थ्रोलिनचं स्ट्रक्चर कसं असतं रे हनुमंत? कसं असतं स्ट्रक्चर? इथे एक नायट्रोजन असतो आणि इथे एक नायट्रोजन असतो. बाकी सगळं काय असतं? हे बरोबर आहे का? अरोमॅटिक असते, डबल बॉन्ड असतात. हे फिनान्थ्रोलिनचं स्ट्रक्चर असतं. ह्याला किती ते किती म्हणतात? 1,10 म्हणतात. ह्याला जर 1 पकडलं, लक्षात घ्या 1, आणि हा असतो 10, लक्षात घ्या. 1,10 फिनॉन्थ्रीन म्हणलं तर चालते किंवा फिनॉन्थ्रीन म्हणलं तर चालते. हा डोनेटिंग साईड काय? तिथं लोन पेअर आहे, तिथं लोन पेअर आहेत. हे 2 देतात मेटलला. इथं मेटल घ्या. हा बायडेंटेड लिगँड आहे. कळलं का? बायडेंटेड लिगँड किती झाले? 6 झाले. 6 लिगँड तरी तुमच्या डोक्यामध्ये लॉंग टर्मसाठी पाहिजेत. लक्षात घ्या. आता लिहितात कसं कसं? ह्याला कसं कसं लिहितात रे? ह्याला इकडं लक्षात द्या. इथिलीन डायमाइनला कसं लिहितात? असं लिहितात. EN नायट्रोजन ह्याला असं लिहितात. ह्याला असं पण लिहितात. लक्षात घ्या, लिहिण्याची पद्धत आहे. EN म्हणजे इथिलीन डायमाइन. इकडं नायट्रोजन, इकडं नायट्रोजन. इंटरेस्ट ह्याला बाकीच्या गोष्टी सॅटिस्फाय करण्यामध्ये नाही आहेत. स्ट्रक्चर लिहितेवेळेस असं लिहायचं. ऑक्झॅलेटो कसं लिहितात? ग्लायसिनचं कसं लिहितात? बाकीचे ठीक आहे, चालते, काही प्रॉब्लेम नाही. ह्याला असं पण लिहितात. हे नाही, एकच आहे. क्लिअर आहे? हे लिहिण्याची पद्धत आहेत.
शाला प्रोसीड टू नेक्स्ट वन. कुठे जायचं आपल्याला? ट्रायडेंटेड लिगँडकडे जायचं आपल्याला, बरोबर ना. नेक्स्ट ट्रायडेंटेड लिगँड कोणता असतं रे समर्थ? फास्ट. ट्रायडेंटेड लिगँड म्हणजे कोण आहे? हा असं असेल का स्ट्रक्चर? कसं असेल? CS2 इथं का आहे NH2, इथं का आहे NH, इथं का आहे CS2, इथं का आहे CS2, इथं का आहे NH2. पॉईंट क्लिअर आहे? हा म्हणा. हा इथिलीन डायमंड किती झाली? हे इथिलीन किती आहे इथे? हा एक इथिलीन झाला आणि हा एक इथिलीन झाला. अमाइन किती झाले? हा एक अमाइन आहे, 2 आहे, 3 आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? डायइथिलीन. ट्राय अमाइन म्हणू शकतो का? डायइथिलीन ट्रायअमाइन म्हणू शकतो याला आपण. लक्षात आलं का? डायइथिलीन ट्रायअमाइन हे काय झालं? ट्रायडेंटेड लिगँड. म्हणजेच काय? इथं जर आपण मेटल ठेवला समजा, इथे एक लोन पेअर आहेत, इथे एक लोन पेअर आहेत, इथे एक लोन पेअर आहेत. डोनेटिंग साईड किती आहेत? 3 आहेत ना. म्हणून हा काय आहे? म्हणून हा ट्रायडेंटेड लिगँड आहे गाइस. म्हणून काय आहे? हा ट्रायडेंटेड लिगँड आहे. आवाज येतोय का रे माझा? हॅलो 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 हॅलो. हां क्लिअर आहे गाईस? जमते का? हा झाला ट्रायडेंटेड लिगँड झाला गाईस. पुढं ट्रायडेंटेडचं अजून एक्झाम्पल कोणतं आहे? ट्रायफिनिल ना. ट्रायपिरिडिन. हा ना. हे लोन पेअर समर्थ इथे दिसलं पाहिजे, चेहरा दिसला पाहिजे मला. इथं एकदम स्ट्रक्चर दिसलं पाहिजे. काय याचं? ट्रायपिरिडिन म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? ट्रायपिरिडिन म्हणतात त्याला. 3 पिरिडिन आहेत ना. म्हणजे डोनेटिंग साईड किती असेल समर्थ? हा एक असेल, हा एक असेल आणि हा एक असेल. पॉईंट क्लिअर आहे? लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बरोबर ना. नंतर एक्झाम्पल कोणतं आहे बाबांनो? नंतर कोणतं डेंटेड? टेट्राडेंटेड ना. हां टेट्राडेंटेड लिगँड. टेट्राडेंटेड लिगँड. पॉईंट क्लिअर आहे गाईज? हां म्हणा. हा ना. टेट्राडेंटेड लिगँड म्हणजे नेमकं काय असेल? CS2 हा इथं का आहे NH2, इथं का आहे NH, इथं का आहे CS2, इथं का आहे CS2, इथं का आहे NH. किती झाले? 1 2 3 झाले ना. CS2 झालेत किती हा प्रश्न होता. 4 करायचे आहेत आपल्याला, पण झालेत किती? तर त्याचं उत्तर तुम्ही दिलात 4. 3 असताना 1 2 3 4. पॉईंट क्लिअर आहे? हा मेटल इथे ठेवला. हा एक डोनेटिंग साईट आहे, हा एक डोनेटिंग साईट आहे, हा एक डोनेटिंग साईट आहे आणि हा एक डोनेटिंग साईट आहे. टेट्राडेंटेड लिगँड म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? टेट्राडेंटेड लिगँड म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे? क्लिअर आहे ना. म्हणजेच कसं झालं बघा. हां त्याचं नाव काय असेल? यस व्हेरी गुड. असं हनुमंत उत्तर दिलं पाहिजे. हा काय रे? हा एक इथिलीन डायमाइन आहे, इथिलीन आहे. हा एक दुसरा इथिलीन आहे, हा तिसरा इथिलीन आहे. अमाइन किती आहेत? 1 2 3 4. म्हणजे नाव काय असेल याचं? ट्रायइथिलीन. टेट्रा अमाइन त्याचं नाव असेल गाईज. पॉईंट क्लिअर आहे? क्लिअर आहे ना. हा झाला लास्ट एक्झाम्पल बघायचा. हा चौथा कितवा होता? चौथा टाईप झाला गाईज. हा ना. 5वा कोणता आहे रे बाबांनो? पॉलीडेंटेड लिगँड है ना गाईज. हा लास्ट एक्झाम्पल असेल. पॉलीडेंटेड लिगँड. पॉलीडेंटेड लिगँडमध्ये कसं असेल बघा, लक्षात घ्या. एक्झाम्पल आहे EDTA. लक्षात घ्या एक्झाम्पल काय आहे? EDTA -4. लक्षात घ्या. नाव काय समोर त्याचं? टेट्रा ॲसिटॅटो.
बरोबर ना. याचं नाव काय आहे? इथिलीन. इथिलीन. डी स्टँड फॉर डाय अमाइन. टी स्टँड फॉर व्हॉट? टेट्रा. ए स्टँड फॉर व्हॉट? असिटॅटो. इथिलीन डायमाइन टेट्रा असिटॅटो. क्लिअर आहे गाईज. स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं समर्थ इकडे लक्ष दे. समर्थ रे एकदम ना बारकाने सांगतोय, लक्षात घ्या रे. आदित्य काय लिहायचं पहिल्यांदा सुरू? CS2 लिहायचं. हा काय लिहायचा? CS2 लिहायचं. इथं काय लिहायचं? नायट्रोजन लिहायचं. इथं काय लिहायचं? नायट्रोजन लिहायचं. एवढं ठीक आहे. हे कोणाचं स्केलेटन आहे? इथिलीन डायमाइनचं स्केलेटन आहे. नंतर 4 ॲसिटेट जोडायचं त्याला. काय लिहायचं? CS2 C डबल बॉन्ड O O निगेटिव्ह. इथं काय लिहायचं? CS2 C डबल बॉन्ड O O निगेटिव्ह. इथं काय लिहायचं? CS2 C डबल बॉन्ड O O निगेटिव्ह. इथं काय लिहायचं? CS2 C डबल बॉन्ड O O निगेटिव्ह लिहायचं. पॉईंट क्लिअर आहे गाईज? येस नो? येस नो. दिस स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? EDTA -4. -4 का म्हणलंय? कारण मायनस किती आहेत रे मग? आपल्याकडे मायनस किती आहेत? खूप सारे गोष्टी मायनस आहेत आपल्याकडे, तरी पण आपण प्लसचा विचार करतोय. हा मायनस आहे, हा मायनस आहे, है ना. हा मायनस आहे, हा मायनस आहे. इथे एक नायट्रोजन आहे ना, इथे एक नायट्रोजन आहे. डोनेटिंग साईड किती झाल्या? हे 4 झाल्या. 1 2 3 4 आणि हे 2, म्हणजे हा 6 डेंटेड आहे, म्हणजे हेक्झा डेंटेड लिगँड आहे. हा का आहे? हेक्झा डेंटेड लिगँड आहे. पॉइंट क्लिअर आहे गाईस? क्लिअर आहे ना? हेक्झा डेंटेड लिगँड आहे. पॉइंट क्लिअर आहे का? त्यानंतर गाईस अम्बिडेंटेड लिगँड बद्दल चर्चा करायचं आपल्याला. कोणत्या लिगँड बद्दल चर्चा करायचं आहे? अम्बिडेंटेड लिगँड बद्दल चर्चा करायची आहे. शारा प्रोसीड टू द अम्बिडेंटेड लिगँड. इकडे लक्ष द्या. लास्ट पॉइंट आजचा. अम्बिडेंटेड लिगँड. माझ्यासोबत बोला, अम्बिडेंटेड लिगँड. जोरात बोला, अम्बिडेंटेड लिगँड. अम्बिडेंटेड लिगँड म्हणजे काय असतो? असा एक लिगँड असतो गाईस, अंडरस्टँड करा. ligand which having 2 donating site but at a time attaches once. बरोबर ना? एखाद्या लिगँड मध्ये समर्थ इथं आई कॉन्टॅक्ट इथं झाला पाहिजे. येडागत असं इथे त्याच्याकडे बघत बसायचं नाही, हा ना. बायाकडे बघत बसायचं नाही. पायावर पडलेले केस फिस साईड काढत बसायचं नाही. इकडे बघायचं, फोकस करायचं राजा. हा, अम्बिडेंटेड लिगँड म्हणजे काय? एखाद्या लिगँडकडे 2 डोनेटिंग साईट आहेत, पण ॲट अ टाइम का असतो? एकच अटॅच असतो. अशा लिगँडला काय म्हणायचं? अम्बिडेंटेड लिगँड म्हणायचं. लक्षात घ्या. म्हणजेच काय? ह्याला असं आपण डेफिनेशन लिहू शकतो का? लिगँड which having 2 donating site but at a time एकाच वेळेस attaches one is called as अम्बिडेंटेड लिगँड. है ना? इज कॉल्ड एज व्हॉट? अम्बिडेंटेड लिगँड. लक्ष द्या इकडे बघा. स्टार्ट करायचं का? याचे एक्झाम्पल कोणते आहेत रे बाबांनो? NO2 आहे गाईस. याचे एक्झाम्पल कोण आहे? SCN आहे. लक्षात घ्या. आता एक्झाम्पल कसं ते सांगतो तुम्हाला, है ना. इकडे बघा, हा मेटल आहे. मेटलला जर NO2 अटॅच असेल, कसं अटॅच झाला? नायट्रोजनही अटॅच झाला इथं, है ना. ते मग क्या कुठं बघलाले? त्या बेंचच्या खाली बघलाले तिथं. इथं बघ, इथं बघ. थोडंसं सोपं आहे. इन्स्टापेक्षा सोपं आहे.
इन्स्टा लय अवघड आहे ते. फोटोला बॉलिवूड पिक्चरला हा ना काय म्हणतात देवाच्या फोटोला बॉलिवूडचं गाणं लावणं लय अवघड आहे. लय सोपं आहे. लक्षात आलं का? लय सोपं आहे रे. इथं अटॅच इथं इकडे बघा इथं कोण अटॅच आहे इथं मेटलला? कोण अटॅच आहे? नायट्रोजन अटॅच आहे. नंतर इकडे बघा हा यम आहे गाईस. यमला इथं अटॅच कोण आहे? ONO आहे गाईस. ह्याला काय म्हणतात? नायट्रो म्हणतात. ह्याला काय म्हणतात? नायट्रो आयॉन. ह्याला काय म्हणतात? नायट्रो आयॉन म्हणतात. नायट्रो आयॉन. आणि ह्याला काय म्हणतात? नायट्राइट आयॉन म्हणतात. नायट्रो आयॉन आणि नायट्राइट आयॉन. नायट्राइट आयॉन म्हणजेच काय आहे? इथं अटॅचमेंट कोण अटॅच झालेलं आहे मेटलला? नायट्रोजन अटॅच झालेला आहे. इथं कोण झालेलं आहे? ऑक्सिजन झाला आहे. दोन्ही पण NO2च आहेत. पण अटॅच कुठून झालेला आहे? मेटलला अटॅच हे व्हाया नायट्रोजन झालेला आहे आणि एका ठिकाणी काय झालेलं आहे? व्हाया ऑक्सिजन झालेला आहे. त्या ऑक्सिजन जिथं झालं आहे त्याला काय म्हणतात? नायट्राइट आयॉन म्हणतात. आणि जिथं नायट्रोजन झालं त्याला नायट्रो म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे? आता SCN बद्दल बघा गाईस. कोणता CN? SCN बद्दल बघा. हा M आहे गाईस. यमला अटॅच कोण झाला? SCN गाईस. SCNला काय म्हणतात? थायोसायनाइड म्हणतात गाईस. व्हॉट इट इज कॉल्ड? थायोसायनाइड म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे? थायो मीन्स व्हॉट? सल्फर. सायनाइड म्हणजे सायनाइड. थायो म्हणजे काय? सल्फर. सायनाइड म्हणजे सायनाइड. आता ह्याचा अम्बिडियंट लिगॅंड इथं अटॅचमेंट कुठून आहे रे? सल्फर अटॅच झालेला आहे. कुठून झालेला आहे? सल्फर. आता ह्याचा अम्बिडियंट लिगॅंड कसा ड्रॉ करायचा त्याची एक टेक्निक आहे. त्याची एक टेक्निक आहे गाईज. इथं M लिहायचं आणि डायरेक्ट उलटं लिहायला चालू करायचं. NCS उलटं NCS NCS नायट्रोजन CS. ह्याचं नाव काय? थायोसायनाइड. ह्याचं नाव काय? थायो आयसोसायनाइड. काय म्हणतात त्याला? थायो आयसोसायनाइड म्हणतात त्याला. थायो आयसोसायनाइड. क्लिअर आहे का? येस नो? कळतंय का काही? क्लिअर होतंय का? दिस इज गाईज दिस कॉल्ड एज व्हॉट? कंटेंट. त्यालाच काय म्हणतात? कंटेंट. सायनाइड है ना. सायनाइड आयसोसायनाइड केलं तरी चालते. अजून एक घ्या. कोणतरी बाबांनो? सायनाइड आणि आयसोसायनाइड केलं तरी चालते. सायनाइड म्हणजे काय असतं? MCN आणि इथं काय असतं? MNC. पॉईंट क्लिअर आहे गाईज? इथं अटॅचमेंट कुठून आहे? नायट्रोजननी आहे. इथं अटॅच कशाने आहे? नायट्रो हा ना. इथं कार्बननी आहे, तिथं नायट्रोजननी आहे. दीज आर व्हॉट? दिस कॉल्ड एज व्हॉट? अम्बिडियंट न्यूक्लिओफाईल. त्यालाच काय म्हणतात? अम्बिडियंट न्यूक्लिओफाईल म्हणतात. पॉईंट क्लिअर आहे गाईज? काय अडचण याच्यामध्ये? अजून एक एक्झाम्पल घ्यायचं का? चला पुढे गेले की सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे ना गाईस? हे झालं क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड. बरोबर ना?